गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लय दिवसानंतर लेक्चर नंबर 2 DSR दॅट इज डिझाईन ऑफ स्टील्स अँड आरसी स्ट्रक्चर या विषयावर आपण घेऊन आलेलो आहोत. तर या व्हिडिओचा एकदम बेसिक जे पॉइंट आहे किंवा टॉपिक आहे दॅट इज डिफरन्स बिटवीन आरसीसी स्ट्रक्चर्स अँड स्टील स्ट्रक्चर्स. ठीक आहे, डिफरन्स बिटवीन आरसी स्ट्रक्चर्स अँड स्टील स्ट्रक्चर्स. ठीक आहे, तर काही मेजर पॉइंट्स या स्लाइड मध्ये ऍड केलेले आहेत जे की आपण अंडरस्टँड करून घेऊ वन बाय वन विथ प्रॉपर एक्सप्लेनेशन. ठीक आहे, आणि हा पॉइंट इम्पॉर्टंट राहणार तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू असेल किंवा इंटरव्ह्यू पॉइंट ऑफ व्ह्यू असेल किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू असेल. ठीक आहे, ह्या व्हिडिओचा ह्या क्लिपचा भरपूर फायदा होणार आहे. ओके, चलो सुरुवात करेंगे वन बाय वन. ठीक है, तो व्हाट एग्जैक्टली वी कैन डिफरेंशिएट आरसीसी स्टील स्ट्रक्चर्स ऑन वेरियस पैरामीटर्स. ठीक है, तर यहाँ पे सिरियल नंबर दिलेले आहेत. ठीक आहे, ओके, तर सिरियल नंबर दिलेले आहेत, त्या सिरियल नंबरच्या अनुसार आपण काय करू, डिफरेंशिएट करू आपण. ओके, चल, तर फर्स्ट काय आहे इथं, एक मिनिट मी पेन सिलेक्ट करतो. तर फर्स्ट आहे मटेरियल. ठीक आहे, आरसीसी स्ट्रक्चर्स मध्ये कोणत्या कोणत्या मटेरियल राहतात सगळ्यांना माहित आहे. ठीक आहे, तर आरसीसी स्ट्रक्चर्स मध्ये तुम्हाला माहित आहे दॅट इज स्टील राहतो. ठीक आहे, त्याला आपण रेनफोर्समेंट म्हणतो. आणि त्याच्यानंतर कॉन्क्रीट राहतो. आता कॉन्क्रीटच्या इन्ग्रेडियंट्स माहित आहे तुम्हाला, कॉन्क्रीट मध्ये काय काय लागतो, मी तुम्हाला एक्सप्लेन केला होता ना, एक्सप्लेन केला होता आपण. ओके, ठीक आहे, तर आरसीसी म्हणजे काय रे बेटा, आरसीसी इज नथिंग बट कॉन्क्रीट, कॉन्क्रीट प्लस स्टील, कॉन्क्रीट प्लस स्टील. आता कॉन्क्रीट कशाने बनलेला आहे, कॉन्क्रीट बनलेला आहे बेटा सिमेंट, सिमेंट सॅन्ड ऍग्रिगेट्स, सिमेंट अँड ऍग्रिगेट्स. ऍग्रिगेटचा अर्थ गिट्टी, रेती, दॅट इज सँड. आणि सिमेंट आपलं जनरल जे की तुम्हाला माहित आहे सगळ्यांना, साइट वर बघितलं असाल. ठीक आहे, तर हे कॉन्क्रीट जे आहे ते कशाने बनले, कोणते इन्ग्रेडियंट्स लागतात कॉन्क्रीट बनवण्यासाठी, दॅट इज सिमेंट सँड ऍग्रिगेट. बट यांचं सगळ्यांचं मिक्सचर किंवा मिक्सिंग करण्यासाठी तुम्हाला काय लागणार इथं, सगळ्यात महत्वाचं दॅट इज वॉटर फॉर मिक्सिंग पर्पज. ठीक आहे, आपण ऍड करतो वॉटर, त्या प्रोसेसला आपण म्हणतो हायड्रेशन. ठीक आहे, किंवा हायड्रेशन आपण म्हणतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, स्टील तर लागतो. आता काल गेल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला डिस्कस केला होता, अजून एकदा रिवाइज करतो. स्टील कशासाठी लागतो, टू टेक टेन्साईल स्ट्रेसेस. कोणते स्ट्रेस, ताण कशाचं घेते ते, टेन्साईलचं. ठीक आहे, आणि कॉन्क्रीट प्युअरली काय घेणार तुमचा, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, प्युअरली कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. याच्यामध्ये टेन्साईल स्ट्रेस घेण्याची क्षमता दॅट इज कॅपॅसिटी व्हेरी निग्लिजिबल राहतो. आणि त्याच्यामध्ये विदाउट स्टील आपण कॉन्क्रीट यूज केलं कन्स्ट्रक्शन मध्ये, तर तिथं डेफिनेटली तिथं फेल्युअर फॉर्म होणार. आणि फेल्युअर तुम्हाला पहिले साइन कशाचे भेटणार तुम्हाला तुमच्या स्ट्रक्चर्स मध्ये, क्रॅक्स. क्रॅकचे पण काही क्लासिफिकेशन आहेत, थिन, मीडियम, वाईड, ते म्हणतो आपण. ठीक आहे, बट लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये कॉन्क्रीट मध्ये समजा तुम्ही स्टील नाही यूज केला तर त्याच्यामध्ये कंपल्सरी तुम्हाला काय दिसणार आहे, तिथं क्रॅक दिसणार आहेत. हे क्रॅक्स कमी करण्यासाठी आपण काय यूज करतो, स्टील यूज करतो. आणि स्टीलचं मेन फंक्शन काय, टू कॅरी टेन्साईल स्ट्रेसेस अलॉंग विथ कॅपॅसिटी टू हँडल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस ऑल्सो, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस ऑल्सो, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस ऑल्सो. लक्षात आलं आता. ठीक आहे, तर आरसीसी स्ट्रक्चर मध्ये मेनली काय, कोणता मटेरियल यूज करतो आपण, आरसीसी. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टील मध्ये प्युअरली काय राहणार तुम्हाला, स्टील व्हॅल्यू, स्टील मटेरियल दिसणार आहे, प्युअरली स्टील मटेरियल दिसतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही गोडाऊन्स बघितले, त्या गोडाऊन्स मध्ये स्टीलच आहे यूज केलेले, स्टील सेक्शन्स म्हणतो. आणि अजून एक आहे, आरसीसी मध्ये आपण मटेरियल घेऊन त्या पर्टिक्युलर कॉम्पोनंटला कास्ट करतो, बट इथं ऑलरेडी स्टील मध्ये, स्टील स्ट्रक्चर्स मध्ये ते कॉम्पोनंट जे आहे ते ऑलरेडी कास्ट केलेले राहतात. ठीक आहे, जे की आपण मॅन्युफॅक्चरिंगच्या फॉर्म मध्ये आपण त्या मटेरियलला देतो. आणि ते त्या सेक्शन्स आपल्याला भेटणार आहे तिथून, त्या कंपनीज मध्ये, मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीज मधून. ठीक आहे,
आणि त्या सेक्शन्स आपण पुढे डिस्कशन करणार कोणत्या कोणत्या सेक्शन्स लागतात. बट हे ऑलरेडी कास्ट केलेले कॉम्पोनंट्स आहेत आणि हेल्थचं फिटिंग प्रोसेस म्हणतो. ठीक आहे, याच्यामध्ये काही फिटिंग वगैरे लागतो का नाही, कास्ट करतो याच्यामध्ये फिटिंग प्रोसेस लागतो. लक्षात आलं? डिफरन्स कळाला का तुम्हाला? ठीक आहे, तर आरसीसी मध्ये इन्ग्रेडियंट्स लक्षात ठेवा, स्टील आणि कॉन्क्रीट लागते. बट प्युअरली स्टील स्ट्रक्चर इज मेड अप ऑफ स्टील मटेरियल. लक्षात लक्षात आलं का? ओके, चलो. त्याच्यानंतर बघा इथं काय म्हणलं, द बेसिक मटेरियल युज्ड इज आरसीसी, दॅट इज रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट टू टेक अप द लोड्स. कशासाठी यूज करतो? लोड कॅरी करण्यासाठी, बरोबर आहे, किंवा लोड गेनिंग साठी करतो. ठीक आहे, किंवा लोड हँडलिंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी. ओके, तर स्टील इज द मटेरियल युज टू टेक अप द लोड. बरोबर आहे. काय म्हणलो होतो, याच्यामध्ये स्टील, प्युअरली स्टील, याच्यामध्ये आरसीसी. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉइंट सगळ्यात महत्वाचं, क्रॉस सेक्शन कसे आहेत? स्टील आणि आरसीसी मध्ये कंपॅरिझन केला बेटा तुम्ही, तर स्टीलच्या जे सेक्शन्स आहेत व्हेरी थिन राहतात. ठीक आहे, थिन राहतात. आणि या थिन सेक्शन किंवा या मटेरियल तुमचं ऍज अ काय प्रॉपर्टी म्हणून जनरेट करते तुमच्या स्ट्रक्चर्स मध्ये? डक्टाईल प्रॉपर्टी. ठीक आहे, तर याचं सडन फेल्युअर होत नाही. ठीक आहे, हे काहीतरी साईन देते. स्टील स्ट्रक्चर विल शो यू साईन बिफोर द फेल्युअर, बट आरसीसी विल डज नॉट शो यू साईन. इट विल डेफिनेटली ब्रेक इन द ब्रिटल मॅनर. ओके, आफ्टर टेकिंग द हायेस्ट लोड किंवा हायेस्ट स्ट्रेसेस. लक्षात आलं का? ठीक आहे, चलो. काय दिले इथं? क्रॉस सेक्शन, बिगर क्रॉस सेक्शन, लार्जर क्रॉस सेक्शन. ठीक आहे, ऍज कम्पेअर टू स्टील. ठीक आहे, स्टील काय म्हणलं, द स्ट्रक्चरल एलिमेंट्स ऑफ स्टील स्ट्रक्चर्स हॅव स्मॉल क्रॉस सेक्शन. त्याचे क्रॉस सेक्शन कसे आहेत? स्मॉल आहेत, पण इथं लार्ज दिलेला आहे. लक्षात आलं? ठीक आहे, कारण की ह्याच्यामध्ये स्ट्रेस हँडलिंग कॅपॅसिटी जास्त आहे. ठीक आहे, ते पण एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो. ओके, तर इथं बघा बेटा, थिन म्हणला तर एरिया कसा आहे? त्याचा कमी आहे. ठीक आहे, आपल्याला हा वाला रेशो माहिती ना, पी सिग्मा इक्वल्स टू पी बाय. तर मला एरिया काढायचा आहे. मग स्ट्रेस हँडलिंग कॅपॅसिटी त्या पर्टिक्युलर सेक्शनची कशी जास्त आहे? लक्षात आलं? स्ट्रेस हँडलिंग कॅपॅसिटी त्या पर्टिक्युलर सेक्शनची जास्त आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामुळं आपण काय करतो, एरियाज ज्या आहेत त्या थिन मॅनर किंवा थिन कॉम्पोनंट्स मध्ये आपण काय करतो, त्याला यूज करतो टू गेट प्रॉपर स्ट्रेंथ फॉर दी स्टील स्ट्रक्चर्स. ठीक आहे, प्रॉपर स्ट्रेंथ फॉर दी स्टील स्ट्रक्चर. अजून एक आहे, एक पॉइंट येणार आहे, ते रेशो आहे, ते रेशो आपण बघून घेऊ. ओके, तर लक्षात ठेवा, स्टील स्ट्रक्चर्स हॅव थिन क्रॉस सेक्शन ऍज कम्पेअर टू आरसीसी. आरसीसी लार्ज क्रॉस सेक्शन लागतो. लक्षात आलं का बेटा? नेक्स्ट, त्याच्यानंतर ड्युरेबिलिटी, टिकाऊपणा. टिकाऊपणा कोणाचा जास्त आहे? दॅट इज ड्युरेबिलिटी ऑफ कॉन्क्रीट इज हाय. आणि इथं काय दिलेलं आहे? ड्युरेबिलिटी इज लेस. पण काय रिझन सांगावं लागेल त्याच्यासाठी? ड्युरेबिलिटी कशासाठी लेस आहे? तर दिलेलं आहे बघा, हाय क्वालिटी आरसी स्ट्रक्चर इज लेस अफेक्टेड बाय कॉमन वेदर अँड एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. ठीक आहे, तर डायरेक्टली हे जे ऍटमॉस्फिअर्स मध्ये जे मॉइश्चर्स वगैरे राहतात, एअर मॉइश्चर म्हणा, ठीक आहे, आणि वॉटर मॉलिक्युल, वॉटर मॉइश्चर्स म्हणा, ह्याच्यानी आपलं आरसीसी सडणार नाही. ठीक आहे, ह्याच्यानी आरसीसी सडणार नाही तुम्हाला. बट तेच इथं स्टीलचा विचार केला तर प्रोन टू रस्ट, म्हणजे इझिली ते काय होणार, ते करोड होणार. ते मटेरियल इझिली काय होणार, करोड होणार. वेन exposed to environmental exposures. Hence, steel structures have less durability. मग टिकाऊपणा कोणाचं जास्त आहे रे? टिकाऊपणा कोणाचं जास्त आहे? दॅट इज आरसीसी. ओके, चला आता एक सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, रेजिस्टन्स टू अर्थक्वेक ऑर. त्यालाच आपण काय म्हणतो, त्या लोडला काय कन्सिडर करायचं, सिस्मिक लोड और डायनामिक लोड. ठीक आहे, बघा, स्टील आता सांगितलं, स्टील स्ट्रक्चर विल डज नॉट फेल सडनली. ते काहीतरी साईन देते, ते डक्टाईल फेल्युअर आहे. आणि इथं फेल्युअर कोणता आहे रे? ब्रिटल फेल्युअर. हे साईन देणार नाही, डायरेक्टली कोलॅप्स होणार. करेक्ट आहे, ऍट दी सडन कोलॅप्स होणार तुमचं स्ट्रक्चर अंडर दी लोड. ठीक आहे, पण ह्याचं कसं आहे? डक्टाईल फेल्युअर आहे.
प्रॉपर तुम्हाला साईन देणार आहे. त्याच्यामुळं सेफ्टी पर्पज कन्सिडर केला तर स्टील इज व्हेरी सेफ्टी फॉर लिव्हिंग बींग्स आणि आरसीसी इज लेस सेफ्टी. ठीक आहे. बट डिपेंड्स ऑन लोड. लोड किती आहे तुमचा? हाय राईज बिल्डिंग असेल तर आरसीसी स्ट्रक्चर राहतात का हाय राईज बिल्डिंग मध्ये? आता तुम्ही मुंबईमध्ये बघितलं असेल आरसी स्ट्रक्चर. बट तिथं कसं आहे, एरिया डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित केलेले आहेत. कशाचं? एरिया. तुम्हाला माहिती आहे प्लिंथ एरिया, बिल्टअप एरिया वगैरे व्यवस्थित डिस्ट्रीब्युशन केलं, जेणेकरून तुमच्या कॉम्पोनंट जे आहेत, स्ट्रेसेस लेवल जे आहे त्या कॉम्पोनंट मध्ये कमी राहतात. आफ्टर डिस्ट्रीब्युटिंग प्रॉपर एरिया, प्रॉपर लोड कॅल्क्युलेशन्स, प्रॉपर डिस्ट्रीब्युशन्स ऑफ स्ट्रेसेस. ठीक आहे. स्ट्रेस एरिया कोणता आहे, स्ट्रेस पॉइंट कोणता आहे, त्या सगळ्यांचं डिटेल नॉलेज पाहिजे आरसीसी स्ट्रक्चर्स. समजा हाय राईज बिल्डिंग साठी आपण यूज करत असाल तर, किंवा आरसीसी मटेरियल म्हणून. ओके, लक्षात आलं? ठीक आहे. चलो नेक्स्ट, लोड कॅरिंग कॅपॅसिटी. ऑब्विसली लोड कॅरिंग कॅपॅसिटी कोणात जास्त आहे? स्टीलचे जास्त आहे ऍज कम्पेअर टू आरसीसी. ठीक आहे. इथं दिलेलं आहे बघा, लोड कॅरिंग कॅपॅसिटी विल बी लोड, कारण की स्ट्रेस हँडलिंग कॅपॅसिटी थोडं कमी आहे ऍज कम्पेअर. याच्यामध्ये कसं आहे, टेन्साईल कॉम्प्रेसिव्ह. याच्यामध्ये फक्त आणि फक्त काय दिसणार तुम्हाला? स्ट्रेंथ दिसणार आहे दोन्ही केसेस मध्ये, टेन्साईल ऍज वेल एज कॉम्प्रेसिव्ह मध्ये. ठीक आहे, लक्षात आलं? आणि ह्याचे बघा एक विचार केला तर ह्या सगळ्या जे आरसी कॉम्पोनंट्स आहेत ते इक्वली बिहेव करतात, इक्वली बिहेवियर शो करतात अंडर द लोड्स. बट ह्याच्यामध्ये कसं आहे, दे विल शो लिटिल बिट, काय म्हणतात त्याला, फ्लेक्झिबल पॉइंटचा विचार केला समजा आरसी स्टील स्ट्रक्चर्स मध्ये, फ्लेक्झिबल जास्त आहे, लोड्सला इझिली कॅरी करते. ठीक आहे, लोड इझिली कॅरी करते विदाउट एनी फेल्युअर. ठीक आहे, लक्षात आलं? बट ह्याच्यामध्ये सडनली डायनामिक लोड आला तर तुम्हाला काय दिसणार? डायरेक्टली फेल्युअर दिसणार. मोठ्या मोठ्या समजा अर्थक्वेक आला तर अर्थक्वेक मध्ये सगळ्यात बेस्ट स्ट्रक्चर्स मध्ये स्टील स्ट्रक्चर्स टू रेजिस्ट दॅट डायनामिक लोड. इथं म्हणलेलं आहे डायनामिक लोड. बट आरसीसी मध्ये तसं नाही. आरसीसी मध्ये डायरेक्टली काय होणार? मोठा फेल्युअर दिसणार आहे इन टर्म्स ऑफ क्रॅक्स म्हणा, ठीक आहे, और सडन स्ट्रक्चर कोलॅप्स म्हणा. लक्षात आलं? ठीक आहे. तर आरसीसी इज लेस सेफ्टी किंवा लेस सेफ इन केस ऑफ डायनामिक लोड्स, आणि स्टील विल बी लार्जर सेफ्टी किंवा लार्जर सेफ इन केस ऑफ डायनामिक लोड. और टू, इथं दिलेलं आहे बघा, रेजिस्टन्स टू कॅरी डायनामिक लोड जास्त आहे. रेजिस्टन्स इट विल कॅरी मोर डायनामिक लोड्स ऍज कम्पेअर्ड टू आरसीसी. लक्षात आलं? ठीक आहे, इझी आहे. चलो नेक्स्ट, आता सल्फेटचा विचार केला तर ऑब्विसली याचे क्रॉस सेक्शन जास्त आहे म्हणलं तर काय राहणार? तुमचे वेट पण कसं राहणार? जास्त राहणार. आणि स्टीलच्या थिन सेक्शन्स आहेत तर त्याचं वेट कमी राहणार. ओके, तर इझिली हे पॉइंट्स बघा, व्यवस्थित वाचून घ्या. मी तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायलो. हा नोट्स पाहिजे असतील तर मला मेसेज करा. ओके, चलो. त्याच्यानंतर फाउंडेशन. क्रॉस सेक्शन जास्त आहे म्हणलं तर त्याचा वेट सस्टेन करण्यासाठी आपल्याला खालचं जे फाउंडेशन आहे, ठीक आहे, ते पण स्ट्रॉंग पाहिजे. इट शुड हॅव लार्जर थिक फाउंडेशन ऍज कम्पेअर्ड टू स्टील स्ट्रक्चर्स. ठीक आहे, तर इथं बघा, स्टील स्ट्रक्चर्स डू नॉट डिमांड हेवी फाउंडेशन, इट विल डिमांड लाईट फाउंडेशन, कारण की त्याचे कॉम्पोनंट तीन सेक्शन्स मध्ये त्याचा वेट कमी आहे. ज्याचं वेट जास्त त्याला फाउंडेशनचं जे क्रॉस सेक्शन आहे ते जास्त लागणार आहे. लक्षात आलं? इझी पॉइंट आहे. ठीक आहे. आरसीसी रेनफोर्स्ड कॉन्क्रीट स्ट्रक्चर पजेस ह्यूज डेड लोड. बरोबर आहे, सल्फेट्स येणारच आहे. ठीक आहे, विच हेन्स डिमांड्स अ स्ट्रॉंग फाउंडेशन, विच डिमांड्स स्ट्रॉंग फाउंडेशन टू सपोर्ट लोड्स. ओके, आता टेन्साईल स्ट्रेंथचा विचार केला तर सगळ्यात जास्त हाय टेन्साईल स्ट्रेंथ कशाच आहे? ऍज कम्पेअर टू आरसीसी. लक्षात आलं? ठीक आहे, चल. आता नेक्स्ट जे आहे, हा इथंच आहे, या स्लाइडला आहे. चल, लेबर रिक्वायरमेंट. लेबर रिक्वायरमेंट कसं आहे? लेबर रिक्वायरमेंट मध्ये काय दिलेलं आहे? तर लार्ज लेबर रिक्वायरमेंट आहेत. कशामध्ये? आरसीसी मध्ये. तुम्ही बघता डे टू डे लाईफ मध्ये बघता आरसीसी काम करणारे सगळ्यात जास्त वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातून येतात. लेबरचे पण स्किल्ड आणि अनस्किल्ड पडतात, तुम्हाला माहित आहे. स्किल्ड लेबर पूर्ण आरसीचं काम करतो. अनस्किल्ड वाले जे खड्ड्याचे काम, ठीक आहे, खड्डा करायचा असेल तर आपण एक्सकॅव्हेशन करतो.
त्याच्यासाठी वेगळे माणसं लागणार. ठीक आहे. टाइल्ससाठी वेगळे माणसं लागणार. त्याच्यानंतर तुमचं स्केलेटल किंवा स्कॅफोल्डिंग बांधकाम स्कॅफोल्डिंग टाकण्यासाठी वेगळं माणसं लागणार. अशा भरपूर माणसं लागतात. म्हणजे ह्याच्यामध्ये लेबर रिक्वायरमेंट सगळ्यात जास्त कशामध्ये आहे म्हणून कोणत्या स्ट्रक्चर मध्ये आहे? दॅट इज आरसीसी. ठीक आहे. आरसीसी स्ट्रक्चर्स. ओके. तर हे तुम्हाला व्यवस्थित दिलेले आहेत. ओके. आरसीसी स्ट्रक्चर्स मध्ये कसं आहेत? माणसं जास्त लागणार आहेत ऍज कम्पेअर्ड टू स्टील स्ट्रक्चर. त्याच्यानंतर बघा कन्स्ट्रक्शन कसं आहे? कन्स्ट्रक्शन ऑफ स्टील स्ट्रक्चर इज टफ. कसं काय? कारण की त्याचं प्रॉपर नॉलेज पाहिजे. ठीक आहे. किती सेक्शन घ्यायचं, कोणतं सेक्शन घ्यायचं आणि कोणत्या स्टील सेक्शन हायर लोड कॅरिंग कॅपॅसिटी मध्ये यूज होतात किंवा ते लोड कॅरी करते, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्याचं नॉलेज पाहिजे. कोणत्या कन्स्ट्रक्शन मध्ये? स्टील कन्स्ट्रक्शन मध्ये ऍज कम्पेअर टू आरसी स्ट्रक्चर. हे सिंपल आहे. ठीक आहे. हे जे कन्स्ट्रक्शन आहे ते सिंपल आहे. काय? कास्टिंगच आहे. डिपेंडिंग अपॉन द क्रॉस सेक्शन और द साइज ऑफ द कंपाउंड. इझिली आपण काय करू शकतो? कास्ट करू शकतो. फक्त याच्यामध्ये टाइम जे आहे, स्पीड ऑफ कन्स्ट्रक्शन जे बघा इथं दिलेलं आहे, स्पीड ऑफ कन्स्ट्रक्शन जे आहे त्याला टाइम जास्त लागतो. ठीक आहे. स्पीड ऑफ कन्स्ट्रक्शन जे आहे आरसीसी मध्ये फॉर एक्झाम्पल टाइम फॅक्टर कन्सिडर केला तर टाइम जास्त लागतो कास्ट करण्यासाठी आरसीसी ऍज कम्पेअर्ड टू स्टील. ठीक आहे. स्टीलचे काय फॅब्रिकेशन वर्क आहे, डायरेक्टली का सेक्शन आणायचे त्याला नट अँड बोल्ट्सने आपण फिट करतो और वेल्डिंग प्रोसेसने आपण फिट करतो. ठीक आहे. त्याला जास्त वेळ लागणार नाही. ठीक आहे. तर टाइम कन्झम्पशन सगळ्यात जास्त आहे कम्पेअर्ड टू स्टील. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा अजून एक काय रे? कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन. ऑब्विसली सेक्शन जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे तर कॉस्ट वाढणारच आहे. ठीक आहे. शॉर्टेज ऑफ प्रोडक्ट विल क्रिएट हायर डिमांडेड. कॉस्ट पण कसा राहणार आहे? जास्त राहणार ऍज कम्पेअर टू आरसीसी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा क्वालिटी कंट्रोल. ठीक आहे. क्वालिटी कंट्रोल कशामध्ये जास्त राहील? क्वालिटी कंट्रोल विल बी ऑब्विसली स्टील मध्ये, कारण की ते मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज मध्ये बनतात. मग त्यांचं रेशो जे आहे ते केमिकल कॉम्पोजिशन जे आहे ते कसं आहे? फिक्स आहे ऍज कम्पेअर्ड टू आरसीसी. आरसीसी मध्ये कसे आहेत? आपण कधी कधी एक माणूस काय करते, 3 टोपल्याच्या जागी 4 टोपलं टाकते. ठीक आहे. एका सिमेंटच्या जागी थोडं जास्त सिमेंट पडेल किंवा जास्त पाणी पडेल. या गोष्टी मिसयूज होतात कन्स्ट्रक्शन साइट्सवर. त्याला आपण फॉल्टी ऑफ ते डायरेक्टली कन्व्हर्टर कशामध्ये? फॉल्टी ऑफ डिझाईन मध्ये किंवा डिझाईन फॉल्टी म्हणतो आपण. बरोबर आहे. काही काही एरियाज वीक दिसतात, काही काही स्ट्रॉंग दिसतात. मग ह्या गोष्टी विल क्रिएट टफ टू मेंटेनन्स, टफ टू मेंटेन क्वालिटी थ्रू कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शन. याच्यामध्ये टफ जास्त आहे, अवघड आहे क्वालिटी कंट्रोल. ओके. आरसीसी मध्ये फायर रेजिस्टन्सचा विचार केला, इट हॅज लेस फायर रेजिस्टन्स, इट हॅज हाय फायर रेजिस्टन्स. ओके. कशामध्ये? आरसीसी मध्ये फायर कॅचिंग कॅपॅसिटी. ओके. स्क्रॅप व्हॅल्यू ऑब्विसली कशाचा आहे? ठीक आहे. स्क्रॅप व्हॅल्यू ऑब्विसली स्टीलचा आहे ऍज कम्पेअर्ड टू आरसीसी. ठीक आहे. स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे काय? भंगार व्हॅल्यू. विकल्यानंतर जे अमाऊंट येतो त्याला आपण स्क्रॅप व्हॅल्यू म्हणतो, पर्टिक्युलर मटेरियल किंवा कंपोनेंट्स. ओके. करोजन लेवल ऑब्विसली स्टीलचा हायर चान्सेस आहेत टू डिटोरिएट और टू गेट डॅमेज ड्यू टू करोजन ऍज कम्पेअर टू आरसीसी. आरसीसी मध्ये लेस प्रोन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये करोजन लेवल जे आहे किंवा डिटोरिएशन रेट जे आहे ते कमी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मेंटेनन्स अँड रिपेअर. जास्त तुम्हाला मेंटेनन्स रिपेअर कशामध्ये लागणार? स्टील. कारण की स्टीलचं करोजन जास्त होतं, मग त्याला कोटिंग वगैरे लावावं लागतात, म्हणजे टू हँडल दॅट करोजन सिच्युएशन. करेक्ट आहे. कोरोजन कमी करण्यासाठी तुम्हाला व्हेरियस लेयर्स किंवा व्हेरियस रेग्युलर त्याचं काय करावं लागतं तुम्हाला? दॅट इज सुपरविजन करावं लागतं त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरचं. बट आरसीसीचं तसं नाही. आरसीसीचं मेंटेनन्स रिपेअर वर लागणार नाही ऍज कम्पेअर टू, जास्त लागणार नाही ऍज कम्पेअर टू स्टील स्ट्रक्चर. बट स्टील स्ट्रक्चर ड्युरेशन फिक्स असतो त्याचा सुपरविजनचा. ठीक आहे. तर त्याच्यामुळं इथं मेंटेनन्स कॉस्ट जे आहे बघा, कॉस्ट पॉईंट होता ना, कसं आहे? कॉस्टली आहे. ठीक आहे. कारण की त्याचा मेंटेनन्स आणि रिपेअर वर्क जास्त आहे, त्याच्यामुळे ते कॉस्टली आहे आणि ते शॉर्ट म्हणजे डिमांडेड मटेरियल आहे. ठीक आहे.
तर ह्या सगळ्या पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे, जे की तुम्हाला इंटरव्ह्यूज वगैरे किंवा सिलेबस पॉइंट ऑफ व्ह्यू बट बेसिक आहे. मला डिफरन्शिएट करावं लागेल आरसीसी आणि स्टील स्ट्रक्चर्स मध्ये. ठीक आहे. तर हा पॉइंट जे 17 पॉइंट्स आहेत, त्या 17 पॉइंट्स व्यवस्थित तुम्ही रीड करून घ्या, नोटबुक मध्ये नोट करा. ठीक आहे. या पॉइंट्स तुम्हाला लाईफ टाइम कामाला येतात आणि व्हेरियस एक्झाम्स मध्ये पण तुम्हाला या पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. तर क्वेश्चन्स वगैरे आले एमसीक्यूचे तुम्हाला करता यावं. ठीक आहे. तर कारण की सब्जेक्टच आपण डिझाईन ऑफ आरसीसी आणि स्टील स्ट्रक्चर, त्या दोघांमध्ये डिफरन्शिएट प्रॉपरली करावं. ठीक आहे. प्रॉपरली माहित पाहिजेत काय पॅरामीटर्स आहेत, त्याच्यावर आपण डिफरन्शिएट केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण त्या टॉपिक्स किंवा त्या सब्जेक्ट्सला मूव्ह ऑन करतो. ओके. होप सो हा लेक्चर आवडला असेल. ठीक आहे. थँक्यू फॉर युअर पेशन्स. लई जण कमेंट केले ते सर सेकंड लेक्चर कधी येणार आहे, कधी येणार आहे. तर आज आपलं सेकंड लेक्चर अपलोड झालेलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चर जे राहणार, फर्स्ट युनिट आपण स्टार्ट करणार आहे, इंट्रोडक्शन टू आरसीसी अँड स्टील स्ट्रक्चर्स किंवा फंडामेंटल्स म्हणतो आपण, बेसिक प्रिन्सिपल्स म्हणतो. त्याच्यामध्ये काय आहेत, ऍडव्हान्टेज काय, डिसएडव्हान्टेज काय, त्याच्यानंतर तुमचे स्टील सेक्शन्स कोणते आहेत. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपण कशामध्ये बघणार आहेत, इंट्रोडक्शनच्या किंवा फंडामेंटलच्या चॅप्टर मध्ये. ठीक आहे. थँक्यू सो मच.